नमस्कार मंडळी, सुनीताज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज बनवणार आहोत रवा डोसा। चला रेसिपीला सुरुवात करूया आणि साहित्य पाहूया। ओला नारळ, मोहरी, मिरची, लसूण, आलं, दही, साखर, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, कढीपत्ता आणि मीठ। चटणी बनवून घेऊयात। खोबरं टाकून घेऊयात अगोदर, मिरची टाकूयात, आलं टाकूयात, लसूण टाकूयात, चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात, साखर टाकून घेऊयात, कोथिंबीर टाकून घेऊयात, हे बारीक करून घेऊयात। शेवटी आता बारीक झालंय आपले चटणी। आता दही टाकून घेऊयात। चटणी आता ओतून घेऊयात आणि फोडणी देऊ। तेल घालून घेऊयात। तेल घातलं आहे, आता मोहरी घालून घेऊयात, आता घालून घेऊयात। बनवलेली फोडणी चटणीत घालून घेऊयात। मिक्स करून घेऊयात। फोडणी घातली, आता छान झाली चटणी आपली। आता बटाटे छान धुवून घेतलेत, आता कुकरला लावून घेऊयात। आता कुकर लावून घेऊयात। 5 शिट्ट्या करून घ्या। कुकर झाला आहे, बटाटे उकडलेत का पाहूया। बटाटे थंड होण्यासाठी असे चिरून घेऊयात। डोश्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेऊयात। तेल घालून घेऊयात, जिरी मोहरी घालून घेऊयात। जिरी मोहरी आता छान तडतडली आहे। कांदा आणि मिरची घालून घेऊयात। मेथी छान परतला आहे, त्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून घेऊयात। यामध्ये आता हळद घालून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता बटाटा घालून घेऊयात, चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात। हे छान मिक्स करून घेऊयात। बटाटा छान मॅश करून घेऊयात। थोडीशी साखर घालून घ्यायची आणि कोथिंबीर घालून घ्यायची। चला, आपला बटाटा आता डोश्यासाठी तयार आहे। चला आता डोश्याचं पीठ बनवून घेऊयात। 2 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। नंतर उडीद डाळ 1 वाटी, चना डाळ अर्धा चमचा आणि चिमूटभर मेथी दाणे घालायचे। हे 2 तास भिजत ठेवायचे आणि डोश्याला हे तयार होईल। मग याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। हे पाणी टाकून छान बारीक करून घेऊयात। पिठाचं प्रमाण असं ठेवून घ्या आणि चला डोसे करायला घेऊयात। छान असं एकसारखं फिरून घ्यायचं आहे। एक साइड झाली आहे, ते आता पलटून घेऊया। दोन्ही साइडने झाला आहे, आता बटाटा घालून घेऊयात। छान क्रिस्पी झाला आहे आपला डोसा, तुम्ही बघू शकता। खूपच छान झालाय। आपण बनवलेली चटणी आणि बटाटा सर्व केला आहे। आता डोसा सर्व करूया। रेसिपी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।